नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, गोकुळ निवडणूक बिनविरोध व्हावी ही संचालकांची भावना. मंत्री मुश्रीफ. संचालक सगळ्या नेत्यांना भेटतायत, त्यांच्या भावना आहेत किंवा निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. अजून निवडणुकीची बद्दल झाली नाही, तर हे बोलणं हे अतिशय लवकर ठरेल. योग्य वेळेला याच्याबद्दल आपण बोलू. नाही, चौकशी समितीनं नेमणं, त्यांची चौकशी होणं हा एक नित्याचा भाग आहे. त्यामुळे ज्या नवीन सोसायटी आहेत त्याबद्दल योग्य ती आता आज उच्च न्यायालयात सुद्धा तारीख आहे. मला वाटतं लवकरात लवकर उच्च न्यायालय याबद्दलचे दोन्ही सुनावण्या घेऊन योग्य तो निर्णय देतील याची मला खात्री आहे. गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गोकुळचे संचालक नेत्यांना भेटत आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी ही संचालकांची भावना असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. प्रधानमंत्री सूर्योदय मोफत वीज योजनेसाठी जिल्हा बँक कर्ज पुरवठा करणार आहे. शिवाय ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञान वापरासाठी जिल्हा बँक अनुदान योजना राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीचा आढावा आज गुरुवारी जिल्हा बँकचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांसमोर दिला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सर्व 151 शाखा नफ्यात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण 21,000 कोटी 371 लाख रुपयांचा व्यवसाय झालाय. गत वर्षीच्या तुलनेत बँकेला सुमारे 3,500 कोटींची वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 287 कोटी 65 लाख रुपयांचा ढोबळ नफा झालाय, तर निव्वळ 103 कोटी रुपयांचा नफा झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 13 कोटींचा अधिक निव्वळ नफा झाल्याचं देखील मुश्रीफ यांनी सांगितलं. यावेळी पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना उत्तरे देताना राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एकसंध कार्यरत राहील असे सांगितले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. पुढील बातमी आहे, उद्धव सेना ठाकरेचे 2 खासदार शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांनी जोर धरला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या एका स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे 2 खासदार गणेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित राहिल्याने खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुचर्चित ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे प्रत्येकी 6 खासदार फोडून आपली ताकद 19 पर्यंत नेण्याची रणनीती आखली आहे. यामुळे महायुतीत भाजपच्या तोडीस तोड बार्गेनिंग पॉवर निर्माण करण्याचा शिंदेचा प्रयत्न आहे अशा चर्चांना बऱ्याच दिवसापासून उधाण आलं होतं. ठाकरे गटाचे खासदार आष्टीकर यांनी ही भेट केवळ कौटुंबिक कार्यक्रमासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी राजकीय वर्तुळात याकडे संशयाने पाहिले जात आहे. शिंदेची ऑपरेशन टायगर ही रणनीती आखली असली तरी भाजप नेतृत्वाने अद्याप याला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भेट टाळल्याने या मोहिमेसमोर अडथळे असल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त जागांवर दावा ठोकण्यासाठी शिंदेंनी स्वतःचा गट भक्कम करणे आवश्यक आहे. मात्र भाजप आपल्या वर्चस्वाला धक्का लागेल इतकी मोकळीक शिंदेंना देईल काय या प्रश्नाच्या भोवती पुन्हा नवी राजकीय समीकरणे फिरत आहेत. पुढील बातमी कोल्हापुरातून. नालेसफाई सविस्तर कृती आराखडा 2 दिवसात सादर करा. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरप्रवण क्षेत्राची पाहणी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख आणि लहान नाल्यांची 100% सफाई होणं आवश्यक आहे. त्यातील गाळ काढून पाण्याचा निचरा विना अडथळा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. IRB कंपनीने केलेल्या 49 किलोमीटर रस्त्यांच्या शेजारी करण्यात आलेले ड्रेनेज डक्ट तुंबून पाणी रस्त्यावर साठण्याचे प्रकार गेल्या 2 दिवसातील अवकाळी पावसात झाले आहेत. त्यामुळे प्राधान्याने संबंधित यंत्रणेशी समन्वय ठेवून ड्रेनेज डक्ट साफ करण्यात यावेत. नाले सफाई आणि ड्रेनेज डक्ट सफाईचा सविस्तर कृती आराखडा 2 दिवसात सादर करावा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर पूरप्रवण क्षेत्राची पाहणी केली व पुढील 2 दिवसात नालेसफाईचा ऍक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करण्यात येईल. नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात यावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाल्यांची 100% सफाई पूर्ण करून सखल भागात पाणी साचणार नाही, तसेच अवकाळी पावसासह आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही याची दक्षता घेऊन कामात पारदर्शकता ठेवा, अशा सूचना दिल्या. यावेळी महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ, उपशहर अभियंता गुजर, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळोखे, अशफाक आजरेकर, प्रशांत नलवडे आदी उपस्थित होते. पुढील बातमी आहे, अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोटार परिवहन विभाग व एसटी महामंडळाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्यस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत सादर करण्यात आलेल्या 1 महिन्याच्या अहवालानुसार राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निदर्शनास आले. अपेक्षित प्रमाणात कारवाई होत नसल्याची नोंद करण्यात आली असून त्यामागील प्रमुख कारणे म्हणजे स्थानिक स्तरावर आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, तसेच एसटी व आरटीओ विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः एसटी कडून कारवाईसाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा काही ठिकाणी गैरवापर होत असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. काही ठिकाणी या वाहनांचा वैयक्तिक वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या. याशिवाय राज्यातील 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी केवळ 20 कार्यालयांना एसटी कडून आवश्यक वाहन व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे आढळून आले. दर 10 दिवसांनी कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. एसटी कडून उपलब्ध करून दिलेल्या वाहनांचा वापर केवळ कारवाईसाठीच करण्यात यावा आणि त्याचा कोणताही गैरवापर सहन केला जाणार नाही. तसेच आरटीओच्या सर्व 59 कार्यालयांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एसटीने तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले. प्रत्येक संयुक्त कारवाईचा फोटो व लेखी अहवाल मुख्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुढील बातमी आहे, इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 34वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित करताना इराण विरुद्धच्या लष्करी मोहिमेबाबत मोठी विधानं केली आहेत. ट्रम्प यांच्या मते अमेरिका आपली सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या मार्गावर असून पुढील 2 ते 3 आठवड्यात इराणवर अत्यंत भीषण हल्ले केले जातील. जर या काळात कोणताही करार झाला नाही तर इराणचे 20 प्रकल्प जमीनदोस्त करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी इतर देशांना अमेरिकेचे तेल खरेदी करण्याचे आवाहन करत हर्मुझमधून स्वतःचे तेल स्वतः मिळवण्यास सांगितले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हर्मुझमधून केवळ 30 जहाजे जाऊ शकतील जे आक्रमक म्हणजेच अमेरिका किंवा इस्रायल देशांशी संबंधित नाही. तसेच या मार्गाचा वापर करण्यापूर्वी इराणच्या प्रशासनाशी आवश्यक समन्वय साधणे अनिवार्य असेल. त्यांनी थांबायला सांगितले म्हणून आम्ही थांबलो, पण 9 महिन्यानंतर त्यांनी पुन्हा हल्ले सुरू केले, असे म्हणत इराणचे परराष्ट्र मंत्री बघाई यांनी अमेरिका आणि इस्रायलवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. ट्रम्प यांच्या भाषणाने गुंतवणूकदारांना दिलासा न मिळाल्याने शेअर बाजार कोसळला असून कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा कडाडल्या आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.